साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा बहुता सुकृताची रूढी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा हे राम कृष्ण हे राम कृष्ण हे राम सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहि वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहि वासुदेव सोन्या ठावहंतेचा सोनिया सोनिया ठाव सर्वभूती पाहे
कुसोनिया ठाव अहंतेचा कुसोनिया ठाव अहंतेचा तोचे संत साधू ओळखावा निका होती संत साधू ओळखावा निका तोचे संत साधू ओळखावा निका होती संत साधू ओळखावा निका रते ऐका माया बंध हे रते ऐका माया बंध हे रते ऐका माया बंध देखलिया धन मृतिके समान हे केलिया धन मृत्युके समान देखलिया धन मृतिके समान हे जेलिया धन मृत्युके समान नवविध रत्न जैसे होते नवविध रत्न नवविध रत्न काम क्रोधे दोघे घातले बाहे काम क्रोध दोघे घातले बाहेर काम क्रोध दोघे घातले बाहे काम क्रोध दोघे घातले बाहेर शांती क्षमा घरी राबवीत क्षमा घरी राबवीत शांती क्षमा घरी राबवीत रामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे 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 विसमचे क्षण मात्र विसंबिना त्या शिक्षण मात्रे विसंबिना त्या शिक्षण मात्रे रामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे रामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण मात्र विसंबिना त्याचे क्षण मात्रे विसंबिना त्याचे क्षण मात्रे तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा ये रते आई का माया बद्ध ये रते आई का मायाबद्ध ये रते आई का मायाबद्ध विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निका येरते ऐका मायाबद्ध आवाज थोडा ताल देखलिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे काम क्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमा घरी राबवीत नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू वळखावा निका येरते ऐका मायाबद्ध पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथमान दुसरे चरणात दुसरे चरणा सत्ताचे दुसरे चरणा सत्ताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुमा बाबाजी सद्गुरुदास तुमा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगरनाथ उमाशंकराचे स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चितुरणाचे आत्मजावाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत
आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभी होती लोका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देवा टाळ मृदंग श्रोते देवा टाळ मृदंग श्रोते देवा टाळ मृदंग श्रोते देवा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे सर्वाभूती पाहे क वासुदेव पुसुणिया ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निकायरते ऐका मायाबद्ध प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेवजी महाराज यांचा साधू संतांचं यथार्थ लक्षण सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्यानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह ब्रह्मलीन प्रातस्मरणीय थोर संत यादव बाबा त्यांनी देह ठेवण्यासाठी हीच भूमी निवडली हा योगायोग आहे. रामनाथ बाबाचाही आशीर्वाद आहे. सर्व ग्रामस्थ मंडळीचा एकोपा आणि त्यामुळे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये यावर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण संयोजकांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ ज्यांनी आज कीर्तनाची सेवा स्वीकारली ते इथलेच ग्रामस्थ तिघे जनार्दनजी अनवट बाळकृष्णजी अनवट ज्ञानेश्वरजी अनवट त्या तिघांनाही धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार करतो. जॅकेटवाले आणि बिगर जॅकेटवाले विनेकरी महाराजांनाही नमस्कार. या छोट्या छोट्या जनाबाई मुक्ताबाई टाळ घेऊन उभ्या त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था त्यांनाही वंदन. इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य इकडचे प्रकाश बाबापासून सगळे टाळकरी गायनाचार्य महाराज भालदार चोपदार बसलेले होते. काही महाराज असतील सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते सर्व ज्ञात अज्ञात हे मध्ये खेळणारे लेकरं आहे ना जबाबदारी तुमचीच आहे. याच्यासाठी काही पुन्हा माणसं ठेवायची गरज नाही. आपापल्या ते एक पोर तिथं बसलं ते त्याच्यानंतर दुसरं येऊन बसल. ठीक आहे. गाव तुमचं आहे मंडप तुमचा आहे तुम्हाला वाटेल तसं करा. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल
अतिशय सुंदर नियोजन, सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. कशात काही कसर ठेवलेली नाही. हार्मोनियम वादक तुम्ही राहिले, तुम्हालाही नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थांनी केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही कालपासून लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. जास्तच लाडात दिसते का? याच्यासाठी झाला खर्च सगळा. विठ्ठला 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 या संबंधाने उपस्थित आमचे काका तुम्हालाही नमस्कार. ज्यांच्याकडे आमचा निवास असतो ते मोगलाप्पा, टर्ले सर, अजून बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी यादव बाबांच्या स्मरणार्थ 7 ते 8 वर्षे मला दरवर्षी नेणारे हरिभक्तीपरायण भिका बाबा, तुम्ही आज उपस्थित आहे, तुम्हालाही धन्यवाद. वाल्मिकीने अधूनमधून स्मरण करून दिलं. ज्यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम होता त्यांच्याकडे जाता आलं नाही, त्यांनी आमच्या काकाकडे वशिला लावला. पुन्हा तिथं 10 मिनिट जाऊन त्या घरमालकाचा सन्मान स्वीकारला, तेव्हा त्या आजीच्या डोळ्याच्या धारा थांबल्या. एवढी प्रेम करणारी मंडळी. असं का माझ्याकडून झालं? 3 महिने मी संचेती हॉस्पिटलला झोपू नये, सगळ्यांना कल्पना असेल. 4था आणि 5वा मणका. इथे मला 2 माणसांनी धरून आणलं. हा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या नामना. का रे बाबा घाबरला? काय माणसं निर्माण केली देवा. तो 15 फूट उंचीचा बाबा, ती 12 फूट उंची बया, दात बाहेर आले होते. काय झालं काय? अहो कोंबड्या कापल्या, कुत्र्या कापल्या, बकऱ्या कापल्या, अख्खं गाढव कापलं, हांडा भरे ना. मग रे माझ्यानं भरणार होते, मग आलो पळत. अरे तो मीच होतो. तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शेषीकड्या लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळे कंठी वैजयंती पांडुरंग कांती दिवे तिथं झडकती रत्नकिळी भाकती प्रभा, तिथं दात बाहेर आले होते. अरे मीच होतो. शक्यच नाही देवा. बरं जाऊ दे, वाद घालत नाही. एक विचारू, तुझं काही राहिलं का चंद्रभागेत? धोत्रन तांब्या टाकून आलो. मी आणला. बघ धोत्र, हिरव्या काठाचं धोत्र माझंच आहे देवा. तांब्यावरचं नाव वाच. नामदेव वल्द दामा सेटसिम तिसरीकडे पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्या आहे माझा. नापास झाला. माझी ओळख होण्यासाठी तुला संताकडे जावं लागेल. कुठे जाऊ? जा आळंदीला. सांगितल्याप्रमाणे नामदेव महाराज आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. मुक्ता ज्ञाना सोपाना. अरे चला, फार मोठा अधिकारी महात्मा आला आपल्याकडे. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्ती संताच्या दर्शना. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. निवृत्ती संताच्या दर्शना. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरीचा प्रेमा घरा आला. पंढरपूरचा फार मोठा अधिकारी महात्मा आपल्या घरी आला. निवृत्तीनाथाने पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. नामदेव महाराज सरळ उभे. म्हणजे हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, हे पाया पडलेच पाहिजे. ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं. नामदेवराय वाकायला तयार नाही. सोपान काकांनी दर्शन घेतलं बरं का काका, पण नामदेवराय वाकत नाही. शेवटी बहिणीला निवृत्तीनाथ, मुक्ता पाया पडा.
तुमचं भागलं नाही का पाया पडण्यावर? हा पंढरपूरचा आहे ना. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. जर पंढरपूरचा आहे तर माझे सगळे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतात. हे खांबासारखं ताट कसं, हे का नाही वाकत? रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत आहे म्हणता. मग कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा सेवार, अखंड देवाला देवाचा सेवार, अखंड जयाला देवाचा सेवार, अखंड देवाला देवाचा सेवार. कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन, तात्काळ हा नाश अहंकाराचा. त्या पंढरपूरला हा मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. तेव्हा उसाजवळ एरंड होता काका. मुक्ताबाईनं दृष्टांत दिला, उसाच्या शेजारी किती वर्ष एरंड राहिला तरी कारखान्याला ऊस जातो, एरंड नाही, त्याची नाही साखर होत. तसा पांडुरंग ऊस न हा एरंड. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, काय त्या चिपाडे गोडी आली, काय त्याची पाडी गोडी आली, काय त्याची पाडी गोडी आली. म्हणाले सच कहती मुक्ता, ओनर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. थांबा, घाई करू नका, खरंच कच्चा आहे का बघा. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ बसले, 2 नंबरला ज्ञानोबा रायाला बसवलं, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई आणि 5 नंबरला नामदेव महाराजनं थापटनं घेतलं काकानं, गोरोबा काका. परीक्षक आहे. हाणेले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे तेथे. नामदेवरायाची उडबत चालली. म्हणले काय या भागात ही पद्धत आहे का, पाहुण्याला चहा पाणी नाही, कांदा पोहे उपीट नाही, थापटणं. त्याची थापटणे सोपानाच्या डोहीन, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हाणी, अमृत संजीवनी उतवाली. त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागे. आणि जे नामदेवरायानं रडायला सुरुवात केली तेव्हा गोरोबा काकानं संत मंडळी जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई. शून्य भरी नाही भाजियेला, शून्य भरी नाही भाजियेला, ओ कुंडे भरे नाही भाजियेला, कुंडे भरे नाही भाजियेला. इकडे या दोन्ही कडक टोप्या फार आमच्या घरी आले. गोरा म्हणे कोरा जाहीर झालं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाईन, शून्य भरी नाही भाजी यायला. कोरा आहे मग भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरला बरं का काका. भाजा, आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजोबा भाजला, तसा कार्यक्रम भाजण्याचा असेल तर आता पंढरपूर दिसत नाही. 2-4 वेळेला उडबस केल्यानंतर मुक्ताईचं लक्ष गेलं, दादा नाम्याकडे पहा. म्हणे मुक्ताबाई पडाव्याशी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. आणि कोणाचं लक्ष नाही काका असं पाहून जे नामदेवराय पळत निघाले आळंदीहून, पंढरपूरलाच थांबले पांडुरंगाच्या देवळात. कसं काय झालं स्वागतनामा बरं का काका, हे नीट आहे का मराठीत. पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगूळ डोक्याला, हे बा स्वागत. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्तान तिने माजविली कळीन, ऐशी संत मंडळी कपटी तुझी.
इथे प्रसंग नाही, पण 1 मिनिट थोडासा फाटा फोडून ठेवतो. पुन्हा योग आला तर पाहू. बरं का? शांत राही जॅकेटवाले बाबा, शांत राहा. कोणी मारलं माझ्या नामाला? जर बाळ रडत 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 घरी आलं ना, कोणी मारलं तर मग माय कवटाळून घेते. कोणी मारलं वाटोळ होईल त्याचं. तसा जगाचा बाप पांडुरंग म्हणाला, कोणी मारलं माझ्या नामाच्या डोक्यात? ज्यानं मारलं त्याचे हात तुटतील. बरं का? रागात बोलले. नामदेवरायाच्या डोळ्याला धारा लागल्या. देवा, विचारून तर घ्यायचं होतं. कोणी मारलं? कोणी? तेरढोकीच्या गोरोबा काकानं मारलं. अरे बोललो नामा, त्याचे हातच तुटतील पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. विठ्ठल. दुसरा इतिहास आहे. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढी संत मंडई कपटी तुझी नामा, तरी माझी ओळख होण्यासाठी तुला संताकडे जावं लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा, पण आळंदीला नाही जाणार. म्हणून देव म्हणे, नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. औंढा नागनाथ, तिथे वेशोबा खेचर नावाचे स्वामी, आणि तिथे नामदेवाला पाठवलं. नामदेवराय आले तर विशोबा खेचर पिंडीवर जोड्यासह पाय पौडलेले. नामाचा चेहरा उतरला. विशोबा खेचर स्वामी म्हणले, कुठला रे बाबा? पंढरपूर. तोंड का उतरलं? काही नाही, आमच्या देवाला कळत नाही, ज्याला देव कळत नाही त्याला गुरु करायला. म्हणजे अरे जोड्यासह पाय पिंडीवर आहे. म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही तर तिथंच कसे ठेवले? नको वेळ घालू, दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवलं काका, तिथं पिंड. तिसरीकडे पिंड, चौथीकडे भोवताल पावलं फिरवली, प्रत्येक ठिकाणी पिंडन. मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारून पाहे तुझी नाम्या, विचारून पाहे तुझी नाम्या, विचारून पाहे तुझी नाम्या. देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझी नाम्या. आणि हा विसोबा खेचर स्वामीचा गुरुपदेश घेऊन नामदेवराय पंढरपूरला आले. काका, एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक केला, चपात्या तयार झाल्या. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली आणि रोट्या घेऊन पळाला. सर्वाभूती विठ्ठल. चपात्याची चढतच उचलली कुत्र्याच्या रूपातल्या देवानं. जो पळत निघाला कुत्र्याच्या रूपातला देव, तेव्हा नामा घेऊन तुपाची वाटी नामा लागे स्वानापाठी. आता थोडं विचार तुम्ही इथे बसलेल्यांना, आपल्या चपात्या जर मोगल आपा कुत्र्यानं पळवल्या तर तुपाची वाटी घेऊन धावल का त्याच्या मागं? का दगड हाड हाड हाड. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तोप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तेव्हा कुत्र्याच्या रूपातला देव हसला. नामार घिसाडी होऊन आलो, तांब्यान धोत्र टाकून पळाला. आज कुत्र्याच्या रूपात आलो, तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हासुनी बोलले, स्वान हासुनी बोले. तरी बाबाला 100 पैकी 50च मिळाले. अभंग चौचरणी आहे. तव स्वान हासुनी बोलले, नाम्या तुझ कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. नामा मध्ये माझी खेचर बाबूनी, निज वस्तू
खेचर माऊली निज वस्तू दाविली माझी मज. पुन्हा एकदा अभंग सांगतो बाबा, नाही तुमचा गैरसमज होईल. नामा स्वयंपाक करीत पैसला, केशव स्वानरूपी आला, रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल, नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खाशी, तव स्वान हसूने बोलले, नाम्या तुझं कैचर्य कळले, येरू म्हणे खेचर्य उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसनिया ठावा पुसनिया ठावा हलते जातोची संत साधू ओळखावा, तोची संत साधू ओळखावा. पुसनिया ठावा हलते हरी पुसनिया ठावा तोची संत साधू ओळखावा, तोची संत साधू ओळखावा. विका बाबा, संतात आणि आमच्यात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसतो. सर्वाभूती पाहे. नाही तर पंढरपूरला गेलं म्हणजे बरोबर वशिला लावून गरुड खांबाजवळ आलं, तिथं त्याच्या गावचा महादेव. महादेव, अरे तू माझ्या पुढले का? मला 18 तास लागले गोपाळपूर पासून. मुख्यमंत्र्याचे पी आहे का नाही? हां, तोंड मी एकाच वर्गात शिकलो, त्याच्या वशिल्यानं घुसलो. घरून कधी निघाला? काल संध्याकाळी रात्रभरात आलो. संध्याकाळी काल दिवसा शेताकडे गेलता का? गेलतो ना. माझ्या शेतात लागण चालू आहे का ऊसाची? कुठं? 10 फुटावर गरुड खांब, तिथं लागण ऊसाची. साधूला सावता बाबा, मोड दिसत नाही, नाडा दिसत नाही, विहीर दिसत नाही, समदूर दिसत नाही, रताळू, लसूण, पाट असेल ना, मिरची, हे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विटाई भाजी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हाडी, प्रकाश बाबा. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी नवगी विठाबाई माझी. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव. बैल विठ्ठल अभंग नाही, सावता बाबाचं सांगतो. बैल विठ्ठल
विहीर विठ्ठल मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासू. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा. सोनिया ठाव अहंतेचा. सोनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि पुढे अहंतेचा ठाव पुसला आहे. अहंता 4च ओळीची कविता असते कवीची, पण पेपरला अर्धपान परिचय. कविता 4 ओळीची आणि परिचय अर्धपान. 4,500 अभंगाची गाथा, तरी आपुलिया बळे नाही मी बोलत. याला म्हणतात पुसोनिया ठाव. पठ्ठ्यानं केलंही नाही. एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी, पण किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, येथे माझे जी उरले पायिकपण. याला म्हणतात पुसोनिया ठाव अहंतेचा. लक्षात ठेवा, हे सगळे त्याच्याशिवाय. झोपणं आपल्या हातात आहे काका, सकाळी जाग होणं त्याच्या हातात आहे. तुम्ही झोपा आज, तसं काही म्हणत नाही मी. पण तो जर विसरला तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही. मोगलापा फार तर शेजारचे माणसं पाटील उशिरा उठायची सवय असल्यामुळे 9 पर्यंत वाट पाहतील. 9:15ला तुमच्या नाकाला कापूस लावतील. कापूस नाही उडाला म्हणजे 5 पण सरपण बांबू सुतई नवीन कापड 4 माणसं हारबुक्का बँड पार्टी भजनी मंडई मोबाईल करणे सुरुवात होईल. पण रोज का आपण जागे होतो? डोळ्याने बघतो धोणी परिसतो, काणी पदी चालतो, जी रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. नाहीतर मी असं विचारतो, डेड बॉडीला इंद्रिय नाहीत का? कान आहे बरं का आपा, तोंड आहे, नाक आहे, जीभ आहे, आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच बसलेले आहे. आणि काय प्रेम उचंबवून चालतं म्हणता. तुम्हाला जर खरं प्रेम समाजाचं पाहायचं असेल, शपथ खोटं नाही, मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं. प्रेत यात्रेत माणूस होता राव, हिरा होता. झालं, गावचं चैतन्य मावळलं. खूप सज्जन माणूस कमी वयात गेला. त्याचं आपलं जमलं नाही, कारण त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं. म्हणून तुझं त्याचं जमत नव्हतं प्रेत यात्रेत. आणि भोवताल डेड बॉडीच्या. चमचाभर तरी दूध घ्या ना. कोणाला? डेड बॉडीला. एक शब्द तरी ऐका ना. एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर प्रेताच्या तोंडाजवळ तोंड नेऊन, आणि एकदा तरी बघा ना. ते म्हणता काय नाटक लावला, 6 महिने जर्शीच्या गोठ्यात पडून होतो, तूच बघत नव्हती ना, एकदा बघा. मी असं विचारतो, प्रेताला कान आहे, डोळे आहे, जीभ आहे, सर्व इंद्रिय आहे, आणि नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह एकदा बघा, एक शब्द बोला, एवढं ऐका. अरे आता डोळे असून का पाहत नाही, कान असून का ऐकत नाही, तोंड असून का बोलत नाही? याचं कारण ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. दयाचे भजन चुकोन, दयाचे भजन चुकोन, देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नका, दयाचे भजन.
तयाचे भजन जमला आता देखवी ऐकवी एक नारायण. बरं का काका, तयाचे भजन चुकू नको. एवढंच नाही, या बोधावर महात्म्य आहे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. बरं का भिका बाबा, वृक्षाची ये पाने हाले ज्याची सत्ता, अरे झाडाचंही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. सर्वभूती पाये एक वासुदेव, सर्वभूती पाये एक वासुदेव. सर्व अहंतेचा उसोनिया अहंतेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, उसोनिया ठाव अहंतेचा. उसोनिया ठाव अहंतेचा, उसोनिया ठाव अहंतेचा. बस आपल्या दोघातच राहू द्या आता. आपलं चाललं होतं की झाडाचंही पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणून पुसून या ठाव अहंतेचा. इथपर्यंत आलो आपण. नामदेव महाराज म्हणतात सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू ओळखावाने काय. तोची संत साधू ओळखावाने सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि अहंतेचा ठाव पुसला आहे. तोची संत साधू वळखावा निका. आणि या व्यतिरिक्त जे आहे येरते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. काकांचं लक्ष आहे, कारण आमच्या संस्थेची पद्धत आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. एक चरण झालं, बरोबर करू आपण, अजिबात टेन्शन घेऊ नका. इथे दोन शब्द आले काका, एक संत आणि एक साधू.
समानार्थी शब्द आहे, समानार्थी आहे. पण बारीक चिंतन केल्यावर लक्षात येईल दोन मध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. संत वेगळा, साधू वेगळा. संत वाङ्मयामध्ये दोघाच्या दोन व्याख्या आहे. नाही तर हे सगळे पाठ आहे तुम्हाला. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, तुम्ही संत माय बाप वगैरे. पण साधू आणि संत, साधू कोणाला म्हणतात? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा बारीक. ही साधूची व्याख्या किंवा साधू म्हणावे तयासी. साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी, साधू म्हणावे तयासी. दया क्षमा जाते वासी, दया क्षमा जाते, दया क्षमा जाते दासी, दया क्षमा जाते दासी, दया क्षमा जाते दासी, दया क्षमा जाते दासी. म्हणावे दासी, दया क्षमा, दया क्षमा जाते दासी, दया साधूची व्याख्या काका. साधू म्हणावे तयासीन दया क्षमा ज्याची दासी. या दोन्ही व्याख्या अभंगात आलेल्या आहे. काम क्रोधे दोघे घातले बाहेरीन, दया क्षमा घरी राबवित ही साधूची व्याख्या. पुन्हा संताची व्याख्या आहे. तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुणे, त्याला संत म्हणतात. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, याच्या संताची व्याख्या. विठ्ठल तोची संत साधू ओळखावा निका. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते येरते ऐका मायाबद्ध. मायाबद्ध पूर्वीचा काळ, पूर्वीचा काळ. प्रेत यात्रा गावातून मुख्य रस्त्यानं. आणि अट्टल गुन्हेगार जर सापडला काका तर त्यालाही गावातल्या मुख्य रस्त्यानं. प्रेत यात्रा मुख्य रस्त्यानं गावातून एक चक्कर आणि मग स्मशानभूमी. गावातून चक्कर का? याचं कारण होतं म्हातारी म्हातारी माणसं प्रेत यात्रा पाहून चर्चा करायची. कोण आहे? अरे कोण आहे? तुला माहीत नाही? नाही ना, ते अमुक अमुक मेलं आणि ते सकाळी तंबाखू खाऊन गेलं. बरं माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान होतं. आता तूच डोकं चालव. जर 10 वर्षानं लहान मेलं तर तुझा नंबर लागलेलाच आहे. असं म्हाताऱ्या माणसावर परिणाम व्हावा म्हणून प्रेत यात्रेचा एक चक्कर गावातून. बरं का? तसा अट्टल गुन्हेगार सापडला तर त्यालाही पोलीस मुख्य रस्त्यानं मिरवायचे. म्हणजे बाकीच्या गुन्हेगारावर वचक बसायचं. ले का अशीच मिरवणूक आपली निघल रे, द्या धंदे सोडून. अट्टल गुन्हेगार सापडला, 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागण मध्ये गुन्हेगार मुख्य रस्त्याने नेतात. 7-8 वर्षाचं पोर होतं, ते KG2ला असेल. त्याची मम्मीन ते उभं होतं दारामध्ये. मम्मी काय बेटा? अरे आज 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही राजा, हा गुन्हेगार आहे. मागं पुढं चाललं हे पोलीस आहे. त्याला पोलीस स्टेशनला नेतील, खूप मारतील. गुन्हे केल्यावर असं होतंय. झालं. त्या लेकरानं व्याख्या पाठ केली. ठरले सर, ज्याच्या मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेत जाताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. दिवसभर मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. टी व्ही पाहताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिना व्याख्या पाठ केली काका. मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार. एक दिवस त्याच गावात मंत्री महोदय आले.
पुढचं कळलं वाटते तुम्हाला. 5-25 पोलीस पुढं 5-25 पोलीस मागण मध्ये मंत्री. योग असा की ते एकटंच होतं दारात. त्याला एवढा आनंद झाला, मम्मी लवकर बाहेर ये. का झालं रे? त्या दिवसपेक्षा मोठा गुन्हेगार आला. खरंच काका मम्मी आली. मम्मीनं लाल दिव्यावाला पाहला आणि घाबरून गेली. लेकराचं तोंडच दाबलं भिका भाऊ. ते जाऊ दिला लवाजमा. तोंडावून हात काढला. का तोंड दाबलं मम्मी? काय म्हणला तू? मी म्हणलं लवकर बाहेर ये, त्या दिवसपेक्षा मोठा गुन्हेगार आला. गुन्हेगार नाही कसं काय? तूच तर म्हणली होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार. त्या दिवशी 10-10च पोलीस होते, आज 25-25. मला वाटलं मोठा गुन्हेगार. नाही राजा, हे मंत्री आहे, तो गुन्हेगार होता. म्हणजे अरे दिसायला सारखं असलं तरी असायला एक फरक आहे. काय फरक आहे? त्या दिवशीचा गुन्हेगार मध्ये चालत होता, आजचे मंत्री मध्येच चालतात राजा. त्या दिवशी पोलीस मागं पुढे होते, आजचेही पोलीस मागं पुढंच आहे. फरक एवढा आहे, त्या दिवसचा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात होता, आताचे पोलीस मिनिस्टरच्या ताब्यात आहे. तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहो आणि माया साधूच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. होय दासी लागे पाया, 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 होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया साधूच्या ताब्यात आहे आणि आपण मायेच्या ताब्यात आहोत. म्हणून तोची संत साधू वळखावा निका. त्याच्या व्यतिरिक्त जे असेल ते येरते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो. आता काय थोडं आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. सर्वसामान्य माणसं बरं का काका, नांगर घेऊन रानात आला तो. आपा कोण्या गावाला घडलं विचारू नका. नांगरट चालू आहे. नांगर करता करता नांगरट ना एका ठिकाणी अडला म्हणून उपसला, बाजूला खोदलं. 25 किलो सोन्याच्या मोहराचा हांडा. आता नांगर हाणते का ते? खरं इमानदारीने बोला. अरे बैल मालात हाकलली. आता 10-20 पिढ्या गरज काय नांगराची. एवढं खुशीत आलं, हांडा बाहेर काढला. धाकटा भाऊ 1 तासाने आला. दादा न्याहारी आणली रे. हा म्हणलं 10 वर्षांनी मागणं जन्माला आलं. अर्ध्या हांड्याचं मालक होतं हे. एकटा असतो तर याला धन म्हणतात. अरे इकडे जे दोघंही खाऊ भाकरी. जसा आलं नांगराचा फाळ काढला, काका डोक्यात टाकला, मारला भाऊ, खड्ड्यात पुरला. तर वेळ कमी असल्यामुळे दुपारी म्हातारी माय आली भाकरी घेऊन. अरे तू दिसतो ना, तो लहान कुठं आहे रे? त्याला वाटतं हाय पुरावा नष्ट केलेला बरा. मारली माय. पाहता काय माझ्याकडे? आता दिवसा कसा न्यायचा हांडा? सूर्य मावळला, अंधार पडला, रात्रीचे 12 वाजले. तरी काही सिनेमा वगैरे पाहणारे जागे असतील हे शंका आली. रात्रीचे 2:45 वाजू दिले. आता गाव झोपलं असं अनुमान केलं. उचलला हांडा.
निघाला 3 वाजता गावाकडे. तिकडनं 6 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून येत होते आणि हे हांडा घेऊन चाललं होतं. अडवलं काय मजूर होता कामाला, पाणी प्यायला नेलं तर भांडाचं. पहाटे 3 पर्यंत काम करते का मजूर? ठेव खाली, घाबरू नका तिथं. बॅटरी मारली तर सोन्याच्या मोहरा. 6ही चोर नाचू लागले. म्हणले काय योग आहे. म्हणले योगाच्या नंतर पाहू, हे उडवा हांड्यावाला. मारलं. म्हणले आता जमलं. पण का रे, दिवसभराचे उपवासी आहो आपण. कोणीतरी 2 जण जा ना गावात, काही खायला ना. आता 3-3.5 कुठं हॉटेल उघडे. अरे 500 रुपयाला 1 बटाटा वडा घ्या. झालं. हे 2 पाठवले, 4 थांबले. ते 4 होते, ते 20 वर्षापासून त्यांचे ग्रुप होता. हे आजच घेतले होते 2 नवीन. काय योग आहे रे का, यांचं नशीब आजच यांना आपल्या टोळीत घेतलं आणि यांच्या नशिबानं हांडा लागला. म्हणले मग बिघडलं काय. आल्या आल्या चौघेचे चौघही दोघावर तुटून पडू, खलास करू आणि 4 मग हांडा वाटून घेऊ. यांचं ठरलं. या दोघांचं ठरलं का रे, एखाद्या शेतकऱ्याला जर रोगोर मागितलं आणि ते जर बटाटा वड्यात टाकलं, आपण नाही खायचं बरं का भिका भाऊ, ते 4 खातील आणि ते मेल्यावर हांडा आपलाच. पुढचा उद्योग कळला वाटते तुम्हाला. जसे 2 आले 4 तुटून पडले, जाग्यावर मारले. म्हणले आता जेवून घ्या. आणि पहाटे वाटला हांडा. झालं सगळं. सर्वसामान्य माणसं, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन. देखिए मृत के समान. देख लिया धन मूर्ती के समान, नवविध रत्न जैसे धोंडे तोची संत साधू वळे खावा निका, त्या व्यतिरिक्त येरते ऐका मायाबद्ध. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का ठरले सर, आणि बरोबर करू सगळे बरं का काका, बरोबर करू. एकदा सर्वजण हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या, त्यांचे हात दुखायच्या आधी घ्या.
म्हणजे उद्या पेपरला देता येईल. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भजन करणारा जनसागर. हार बरेच आहे नाही का? बरं करू, तेही करू, हेही करू, बरोबर करू आपण. हा विठोबा रखुमाई बरोबर करू. तुमचंही हार स्वीकारतो आणि आपली वेळ जात नाही. तिकडे चाल म्हणते, दोन्ही कामं झाली ना. म्हणा मनाचा बाबाला हार घाला. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती
म्हणा ना. द्रौपद हा म्हणा म्हणा म्हणा, घाबरू नका. ये रते ऐका इकडचे म्हणा, आता कोणी राहू नका. संत साधू गोळे खावा निका ये रते आई का मायाबद्ध. एक कुंभार समाजात एक संत झाले. काका गोरोबा काका नाही, ते तेरडोकीचे. मी दुसरं सांगतोय हा, थोडं लक्षपूर्वक ऐका आणि प्रमाण देऊन बोलतो, ठोका ठाक्या नाही. एक होता जावाय आणि एक होती सासू. सप्रमाण सांगतो. गोरोबा काका वेगळे, हे तेरडोकीचे. आणि पंढरपुरात एक कुंभार समाजाचे संत होते, त्याचं नाव राका. बायकोचं नाव आता नाही कोणी मदत करत. राकापर्यंत ठीक होतं. बायकोचं नाव बंका आणि एक छोटीशी मुलगी तिचं वंका. बस 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 एवढं लक्षात ठेवा की चरित्र लक्षात येईल तुमच्या. अहो हे बरं ना, सासूच्या जावयाच्या गोष्टी सांगितल्यापेक्षा. कुंभार तो राका. नामदेवाने लिहिलेले हे 100 चरणाचे अभंग आहे. आणि आम्ही शाळेत होतो 9वी 10वीला तेव्हाच पाठ केले होते. आता आपोआप येतात ते, काही ठरवायची गरज नाही. आता काय माझ्याकडे. कुंभार तो राका कांता त्याची बंका कन्या नाम वंका तिघे जन पंढरी क्षेत्रात राहती आनंदेन वाचेने गोविंद स्मरता. ते घरी गेल्यावर पाहून गेले. गाडगी मडकी घडवायचं आवा, बस हे कळलं तुम्हाला. आवा रचला आप्पा, पेटवला. पेटवल्यानंतर एक मांजर आली. बोल नका कोणी हा, प्रकाशराव नंतर बोलू आपण. मांजरीच्या तोंडात भक्ष्य आहे. राका कुंभाराच्या लक्षात आलं, या मांजरीची पिलर कोण्यातरी डेऱ्यात आहे. डेरा तळ्याला आहे, त्याच्यावर सगळे रचलंय आपण. आणि आवा तर पेटला. पिल्याचा कोळसा होईल, कोळसा. म्हणून राका कुंभार रडायला लागला. तेव्हा छोटीशी मुलगी 9-10 वर्षाची वंका नाव तिचं. कारडता बाबा करावया गेलो प्रपंचाचे हित. करावया गेलो प्रपंचाचे हित. करावया गेलो प्रपंचाचे हित. करावया गेलो प्रपंचाचे हित. पापाचे पर्वत झाले माथा. पापाचे पर्वत झाले माता. पापाचे पर्वत झाले माता. सगळे प्रमाण सांगतो हा, अजिबात घाबरू नका. करावया गेलो प्रपंचाचे हितन पापाचे पर्वत झाले माथा. बेटा या मांजरीची पिलं डेऱ्यात असेल. डेरा तर तळ्याला आहे. पेटला आवा, कोळसा होईल पिलाचा. बाप मुलीला सांगतो, काका नीट ऐका, 9-10 वर्षाचीच आहे. कसा काय कोळसा होईल बाबा, तुम्हीच सांगता. प्रल्हादाचं रक्षण केलं, लाक्षाग्रहात पांडवाचं रक्षण केलं. आपण रात्रंदिवस त्या पांडुरंगाचं भजन करतो, तो सांभाळणार नाही का पिलं. कवटाळलं लेकीला. कुंभार रडला. राका बेटा तुझ्या तोंडात साखर पडव, आणि जर पिलं वाचली ना वैराग्य घेईल, सगळे वाटून देईल पंढरपुरात. 3 दिवस अग्नी पेटत होता काका. 3 दिवस तिघं उपवासी आहे. वंका बंका आणि राका नुसतं पांडुरंगाचं भजन करतायत. 4थ्या दिवशी अग्नी शांत झाला मोगलाप्पा. आणि जेव्हा काढायला सुरुवात केली, गाडगी मडकी सगळी तळ्याला एकच थर राहिला होता मोठ्या डेऱ्याचा. आणि त्याच्यावरचा एक मोठा डेरा उचलला, लाल झाला होता. त्याच्या खाली पाहिलं ना काका, खेळता ती पिल्ली डेरियात. आनंदानं उड्या मारत होती तळ्यातल्या डेऱ्यामध्ये. कोण? मांजराची पिलन. मग राका कुंभार रडला. का रडता बाबा, पिलं मेली वाटतं? नाही बेटा. मग नवसास पावली विठाबा. नवसास पावली विठाबाई. नवसास
वाचली विठाबाई. हिला वाचली बेटा. आपण जो नवस केला ना पांडुरंगानं मान्य केला. आता सगळे वाटून द्यायचं. वाटलं पंढरपुरात बरं का आप्पा, सगळे वाटून दिलं. पण जगायसाठी आता काय, जंगलात जायचं तिघांनी, वाळले लाकडं गोळा करायचे, डोक्यावर मोळा बांधायच्या, पंढरीत यायचं आणि त्याच्या बदल्यात डाळ पीठ जगण्यापुरतं घ्यायचं. एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव महाराजची मुलगी, तिचं नाव आऊ, सारख्या वयाच्या, आणि राका कुंभाराची वंका, शेजारी शेजारी धुणं धुत होत्या बेकासेट, शेजारी शेजारी. हिचा शिंतोडा तिच्या अंगावर गेला. कोणाचा? येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. राका कुंभाराची मुलगी, वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे मी, शिंतोडा सहन होत नाही तुझा. माहिती आहे कशाचं वैराग्य? नाटक करतो तुझा बाप. आणि तुझा बाप काय करतो? पायात घांगऱ्या बांधतो, नाचतो देवाच्या पुढे, लोकांना हबप म्हणावं म्हणून. दोघीचं भांडण, दोघाच्या बापाला माहित नाही. भांडण झाल्यावर लाल डोळे करूनच आऊ आली. बाबा, त्या राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर माझा धुण्याचा शिंतोडा गेला, ती सहन होत नाही. तुझा बाप नाटकं करतो म्हणे, पायात घांगऱ्या बांधून नाचतो. माझ्या बापाचं खरं वैराग्य आहे म्हणे. शांत हो बेटा, शांत हो. शांत केलं मुलीला बरं का जॅकेटवाले, शांत केलं. आणि मग नामदेव महाराज आले बरं का, पांडुरंगाच्या पुढे पायावर डोकं ठेवलं. का नामा मध्येच माझा एक प्रश्न आहे देवा. काय? राका कुंभाराने घेतले वैरागी, ती बाजूने गेली. पांडुरंग म्हणे, बा खरं आहे का नाही माझ्या राकाचं वैराग्य, असं म्हणेपर्यंत वापस आली. देवाला वाटतं उचलतं करे बाबा, पण कशा करता आली? 2 वंजळा माती घेतली काका आणि कड्यावर टाकली, कड झाकून दिलं. का? आम्हाला कळतं, पण लेकरानं उचललं तर कलंक लागेल वैराग्याला. मायबाप पुढे गेले आणि मग हे 10 वर्षाची वंका जशी त्या कड्याच्या जवळ आली, विंचू चावल्यावर पोरं रडून उठतात, आक्रोश केला. मायबाप, का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? आता देव हुंदके देऊन रडू लागले, रुक्माई बघ माझा राका. जेव्हा मायबापानं लेकरू कवटाळलं, बेटा तू आमच्या पुढे गेलीस का? आम्ही निदान सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू उद्धार केला, तू सोन्यालाही माती समजली. देखील या धन मृत्युके समा, देखील या धन मृत्युके समा, देखील या धन मृत्युके समा, देखील या धन मृत्युके समा. नवविचार दैसे लोटे, नवविचार दैसे लोटे, नवविचार दैसे लोटे. संत साधू वडे खावा निका. पुढे एक राहिलं, नवविध रत्न जायचे धोंडे. ते निरोप समारंभ आहे, रामचंद्र रात्रभर जागे आहे. मी तिथेच होतो अयोध्येत. यादी केली काका, उपकाराच्या यादीत पहिलं नाव मारोतराव. उपकाराच्या यादीत पहिलं नाव, पण बक्षीस काहीच नाही, काहीच नाही. सीतामाई म्हणल्या, देवा अवजानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी. त्या माझ्या मारुतीला काही दिलं नाही, म्हणजे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ आले त्यांना बक्षीस.
सीते, तुला काय वाटतं माझ्या मारुतीला मी विसरलो असेल? हे बघ, उपकाराच्या यादीत पहिलं नाव मारुतीचं आहे. रात्रभर जागा आहे, काय द्यावं? पहाटे तर विचार केला 5 प्राण देऊन टाकावे, पण 5 प्राण दिले तर हनुमंताचे 5च उपकार भेटतात. एकैकशोपकाराय प्राणां दास्यामि ते कपे शेषस्य होपकाराय भवाम ऋणेनो वयम. उरलेल्या उपकारात मला कर्जबाजारीच राहावं लागतं, म्हणून मला काही देता येत नाही. ठीक आहे, नका देऊ, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे काका. शपथ खोटं नाही. इथल्या सगळ्या मावल्या चांगल्या बिचाऱ्या, मला काय 10-15 मिनिट थांबलं. सासऱ्याचं 10 तोळाचं असते, पण पदराच्या आड पप्पाचं 1 तोळ्याचं, साडीच्या वर. त्याच्यात दिवाळी होऊन 8च दिवस झाले ना, आलीन गावात फिरती. आता कोणाला वेळ आहे हो दगदगीच्या काळात विचारायचं? ते चमकतं एखाद्या मावशीनं, नवीन दिसतं, थांबलीच तेवढ्यासाठीच फिरत होती सकाळपासून. हा नवीनच आहे. काल गेलतीन माहेरी, पप्पानी केलं. या गावच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं. सीतामाईचं सांगतो, मी देते नवरत्नाचा हार, 1 रत्न पृथ्वीचं मोल. हनुमंताला दिला. हनुमंत बाजूला गेले, दाताखाली रगडायचं रत्न ठुंकू टाकायचे. लक्ष गेलं, कोणाचं पळ झालं. सीतामाई, तुमच्या बापाचा अपमान, रत्न पृथ्वीचं मोल आहे म्हणता, तो हनुमान अपमान करतोय, दाताखाली रगडतोय, ठुंकून टाकतोय. ए मारुती इकडे. काय? अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय? तुला रत्न कळत नाही? कळते ना. काय? राम रत्न महम जाणे, न जाणे रत्न अन्यथा. मी फक्त माझ्या श्रीरामाला रत्न समजतो आई. ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे. देखलिया धन के समान, देखलिया धनामृत के समान, देखलिया धन के देखलिया धनामृत के समान. नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे. संत साधू वडे खावा निका येरते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. जमला तर थोडा आहे काका. आमचं उलट आहे. मांजरासारखं लबाड नाही, कुत्र्यासारखं इमानदार नाही. पण इमानदार कुत्र्याला, बरं का मोगल पाटील, गेट जवळ, लबाड मांजराला ताटाजवळ. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? खरं बोला. नाही तर कुत्र इमानदार आहे. चाणक्य नीतीमध्ये त्याचे काही गुण सांगितले, त्यामध्ये स्वामी सेवा हा गुण आहे कुत्र्याचा. कुत्रन मालक उसाची पाहणी करायला गेले. भिकाभाऊ, सायंकाळची वेळ, पाय पडला साप, चवतायला सापानं दंश केला, मालक मरून पडला, डोळे हिरवे, कुत्रे तिथंच विवळत बसलं. कुत्र बराच वेळ झाला मालक आले नाही म्हणून कंदिलं लावून गडी माणसं पाहतात तर हिरवे डोळे, डेड बॉडी आणली. रात्रभर सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि दुपारी प्रेत यात्रा निघाली. रात्रीपासून भाकरी टाकली कुत्र्याला, कुत्र भाकरी खात नाही. प्रेत यात्रा निघाली, कुत्र प्रेत यात्रेत माग माग आहे. सगळ्या विधी झाला. भिकाजी डेड बॉडी ठेवली चितेवर, पेटली चिता. तोपर्यंत कुत्र लांब येड्या बाबळीत बसलं होतं. आणि मग सगळा समाज उठला. कुत्र जे पळत आलं, टाकली उडीन मालकाच्या डेड बॉडी सोबत जळून भस्म झालं. एवढं इमानदार कुत्र आहे. आम्ही त्याला गेट जवळ ठेवतो. आणि मांजर लबाड आहे. इकडचं नाही सांगत, नागपूरकडे एका माणसानं बोक्या पाळला. तो एकटाच होता बोक्या, ब्रह्मचारी होता. बोक्यानं बोक्या पाळला, बस समजा. 10 वर्ष एवढं प्रेम त्या बोक्यावर. बोक्याशिवाय हा बोक्या जेवत नव्हता. एक दिवस ऑफिसमधून आला.
ते काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत, हे तर मराठी कळते ना का, पुन्हा सांगायची गरज आहे. काळ्या प्लास्टिकची पिशवी टेबलवर ठेवली. मालक फ्रेश व्हायला गेला बाथरूममध्ये, तिकडून आला. बोक्यानं फक्त पिशवी ठेवली भिका भाऊ. आता मूड गेला ना मालकाचा. लावल्या खिडक्या दारण, काठी घेतली, इकडून हाणली काठी बोक्यात त्या खिडकीवर, तिथून हाणली या खिडकीवर. 10 ते 12 काठ्या बोक्यानं चुकवल्या. बोक्याच्या लक्षात आलं हे मारतय मला. दबा धरला, मारली उडी, काढ काढ काढ, नरड फोडलं, मारला मालक जाग्यावर. एवढा लबाड बोक्या आहे. पण त्या लबाड बोक्याला आम्ही ताटाजवळ प्रवेश देतो, इमानदार कुत्र्याला गेट जवळ. साधू संताचं उलट आहे. परमार्थात जे विरोधक आहे त्याला घराच्या बाहेर काढलं. काम क्रोध दोघे आपले बाहेरी. हे काम क्रोध काम क्रोध दोघे घातले बाहेरी. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. जातीच्या माघारी राम जातीच्या माघारी रामाविंद. जातीच्या माघारी रामाविंद. जातीच्या माघारी रामाविंद. होती संत साधू ओळखावा होती संत ओळखावा निका. ओळखावा निका. ज्याची गरज परमार्थात आहे ते शांती क्षमा घरी राबवित. आणि जे विरोधक आहे घातले बाहेरी. कामाचे कोतवाल येणे नागविले बहुतासी. कामाचे कोतवाल या नागविले बहुतासी. हरिहराची अब्रू घेतो भयनाही त्यासी. हरिहराची अब्रू घेतो भयनाही त्यासी. जमलाग्नी दुर्वा सजाडिले महान महान ऋषी. आज मलाग्नी दुर्वा सदारिले क्रोधाची भौतार तोही मिळाला त्यासे. क्रोधाची भोवार तोही मिळाला. भौतार मिळाला त्यासे. हो क्रोधाची भोवार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. जोहार माई बाप जोहार मी काया पुरीचा. हो जोहार माई बाप जोहार मी काया पुरीचा. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापाप विद्येनम यह वैरिणम. काम आणि क्रोध परमार्थाचे विरोधक. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळे. सामान्यचं जाऊ द्या. धडक मारली शंकर, केला ब्रह्म्याचा मातेर. इंद्रचंद्रासी धाकल राविला चेन लाविला चेन लाविला चेन. केवळ पंचानन येडकावले. केवळ पंचानन येडकावले. केवळ पंचानन येडकावले. केवळ पंचानन येडकावले. राखून ठेवा माल, मार्केटला ओपन करू नका. अरे काय हा ना. धडक मारली शंकर,
केला ब्रह्म्याचा माप तेरा इंद्रचंद्रासी धाक दरारा लाविला चेन तो केवळ पंचानन येड का मद दुर्योधन मारिली गदा घेतला प्राण. सगळे बारूड पाठ आहे तुम्हाला, जाऊ द्या. हे विरोधक आहे, बाहेर काढले. काम क्रोध दोघे घातले बाहेर. ज्याची गरज परमार्थात आहे ते घरात शांती क्षमा घरी राबवित. अहो पण यांना बाहेर काढणं एवढं सोपं आहे का विठ्ठलराव? झालं आता आलं उरकत आपलं, अजिबात टेन्शन घेऊ नका. एकाच 6 खोल्याचं शहरामध्ये घर होतं. 6 भाडेकरू ठेवले काका लोभापोटी. 10 वर्षांनी याची मुलं शिकण्याजोगी झाली. त्यानं विचार केला की दुसऱ्याच्या घरी ठेवल्यापेक्षा आपल्याच भाडेकरूला एखाद्याला विनंती करू, खोली खाली करायला लावू, मुलं शिकायला. म्हणून ते आलं. 10 वर्ष झाले मी तुम्हाला काही म्हटलं नाही, पण आता माझी मुलं शाळा शिकण्याजोगी झाली, म्हणून दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा तुम्ही एक जण खोली खाली करा, म्हणजे माझी मुलं शाळेला शिकतील इथे. 6 भाडेकरू बाहेर आले. काय म्हणता मालक? खोली खाली करा. 2026 मध्ये बोलताय मालक? एवढं सोपं आहे का? कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, तुला वाटेल ते कर. आता हादरला ना मालक. भांडण सुरू झालं भाडेकरूच्या विरोधात. 3 वर्ष वैतागून गेला मालक. एक दिवस स्टँडवर एक 27-28 वर्षाचा बुवा दिसला. आळंदीचे दिसता? हा. मला लेकरू बाळ नाही, 6 खोल्याचं घर आहे आपलं शहरामध्ये. तुमच्यासारख्या साधूच्या नावी लावा म्हणतो. ठीक आहे. 27 वर्षाचा बुवा बरं का. परस्परी त्याच्या नावी लावून दिलं, पत्ता दिला.